फेब्रुवारीमध्ये गट ब पदासाठी होत असलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याची माहिती राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉक्टर सुवर्णा खरात यांनी दिली आहे। पुण्यात मुलांना 40 लाखात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याबाबत फोन आल्यानंतर एकच खळबळ उडालेली होती आणि त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले। ईपीएफओने आपल्या सदस्यांना दिलासा देण्यासाठी एक नवीन नियम जारी केलाय। खासगी माहिती अपडेट करण्यासाठी प्रोसेस आणखी सोपी करून दिली आहे। या निर्णयामुळे पेंडिंग रिक्वेस्ट असलेल्या 3.9 लाख सदस्यांना याचा लाभ होणार आहे। सदस्य कोणतेही दस्तावेज जमा केल्याशिवाय आपली खासगी माहिती अपडेट करू शकणार आहेत। शिक्षणाच्या नावाखाली स्टॉकची टिप विकणाऱ्या इन्फ्लुएन्सरवर सेबी कारवाईचा बडगा उभारणार आहे। फक्त शैक्षणिक उद्देशासाठी या नावाने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टॉकच्या टिप्स दिल्या जातात। अशा इन्फ्लुएन्सर्सना बंदी घालण्यासाठी बाजार नियामक सेबीने पावलं उचलली आहेत। चंद्रपुरातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी भोजन निर्वाह भत्त्यापासून वंचित आहेत। ओबीसी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना 5 महिने लोटूनही डीबीटी रक्कम मिळालेली नाहीये। या वसतिगृहात जवळपास 40 विद्यार्थी असून या भोजन निर्वाह भत्ता लवकरात लवकर मिळावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे। अमरनाथमध्ये जेसीबीच्या सहाय्याने झाड पाडत असताना मोठी दुर्घटना घडलेली आहे। गॅस एजन्सी कर्मचाऱ्याच्या डोक्यात हे झाड पडल्याने कर्मचारी गंभीर जखमी झालाय। तसंच अनेक झाडं पडल्याने अनेक गाड्यांचंही नुकसान झालंय। तरीही झाड पडणाऱ्या बिल्डरवर अद्याप पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही। भिवंडी तालुक्यातील येवई पांझरपोळ ते सावध नाका या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये। या ठिकाणी मोरवी बांधण्याचं काम सुरू आहे। मात्र ठेकेदारांनी रस्त्यावर वाहनांसाठी एकेरीच पर्यायी रस्ता बनवलाय, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपुरात विठ्ठल मंदिर परिसरात स्वच्छतागृह नसल्याने भाविकांची गैरसोय होतीये। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना 2 ते 3 तास रांगेत उभं राहावं लागतंय। विप्रदत्त घाटापासून ते मंदिरातून दर्शन करून बाहेर आल्यानंतरही स्वच्छतागृह नाहीये, त्यामुळे इथं स्वच्छतागृह उभारण्याची मागणी भाविकांनी केली। दारू पिल्याने कर्करोग होऊ शकतो, त्यामुळे दारूच्या बाटल्यांवर इशारा देणारा लेबल लावण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये करण्यात आली आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार, भारतीय अन्न सुरक्षा यांना लेबल लावण्याचे निर्देश द्यावेत अशी याचिका या कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आहे। अकोल्यात गियाबारेचे 4 रुग्ण आढळलेले आहेत, त्यामुळे अकोल्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सांगलीच्या आटपाडीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे। राष्ट्रवादीकडून महाराष्ट्र केसरी बैलगाडी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। मासाळवाडीमध्ये भव्य बैलगाडी शर्यतीसाठी 10 एकर क्षेत्रावर मैदान तयार करण्यात आलंय। प्रथम क्रमांकाला 5 लाखांचं बक्षीस मिळणार आहे। सुमारे 150हून अधिक बैलगाडा मालक यामध्ये सहभागी होणार आहेत। पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर रंगणाऱ्या 4थ्या T20 क्रिकेट सामन्याआधी मोठी घटना घडली आहे। सलामीवीर संजू सॅमसन आणि रिंकू सिंगला दुखापत झाली आहे, त्यामुळे ही बाब चिंता वाढवणारी आहे। माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे। माघी गणेशोत्सव उद्यावर आला असतानाच पीओपी मूर्तींची विक्री, स्थापना आणि विसर्जन करण्यावर घातलेली बंदी कायम ठेवणारा आदेश उच्च न्यायालयाने दिलाय। तसंच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमांची अंमलबजावणी करा असे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले। मुंबईच्या कांदिवलीतील समतानगरमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त गणरायाचं आगमन झालेलं आहे। कांदिवलीच्या इच्छापूर्ती बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात आगमन झालं, तर कांदिवली इच्छापूर्ती गणेश मंडळाकडून प्रति प्रयागराज कुंभमेळा आणि काशी मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे। कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर उत्तर प्रदेश सरकारला खडबडून जाग आली आहे। कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी आता व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात आलेत, तर वाहनांना देखील प्रवेशबंदी केली आहे। यासाठी 5 उपाययोजनांची आखणी करण्यात आली। आता संपूर्ण कुंभ परिसर हा नो व्हेइकल झोन असणार आहे। कुंभमेळ्यासाठी उत्तरेकडील झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मोठ्या प्रमाणावर गाड्या प्रयागराजमध्ये येत आहेत, त्यांना जिल्ह्याच्या सीमेवरच रोखून धरले जाते। येत्या 4 फेब्रुवारीपर्यंत हे नियम लागू असतील अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे।